वदनी कवळ घेताच्या फ्लेवरफुल लंच बॉक्स रेसिपीजच्या सिरीजमध्ये आज आपण अगदी कचोरीची चव असलेला पण भरपूर मटार पनीरचं सारण भरलेला पराठा कसा करायचा ते बघणार आहोत. यासाठी काय काय साहित्य लागेल ते बघूया. एक मोठी वाटी भरून मी किसलेलं पनीर घेतलेलं आहे. त्याच्या अर्धे मी फ्रोझन मटार घेतले आहेत, जे मी आधी थोडे गरम पाण्यामध्ये घालून ठेवले होते. अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. 1 वाटीभर कोथिंबीर आहे आणि 10-12 लसणीच्या पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. यापैकी बेसन सोडून बाकीचं जे साहित्य आहे ते सगळं मी मिक्सरमध्ये आधी बारीक करून घेणार आहे. यात मी एक छोटा कांदा पण घालणार आहे. पराठा मऊ राहण्यासाठी मी हा कांदा घालते यामध्ये. नाही घातला तरी पण चालेल, कांदा ऑप्शनल आहे. हिरवा मसाला आपण आधी वाटून घेतला. आता यामध्ये मोठा चमचा भरून मी भाजलेली शोप घालते आहे. आज माझ्याकडे भाजलेली हळद लावलेली शोप आहे, ती मी घालते आहे. पण साधी कच्ची शोप तुमच्या घरी असेल तर चमचाभर शोप भाजून मग ती यामध्ये जरूर घाला. पनीरही यामध्ये घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. अगदी बारीक चोपडा वाटलेला आपल्याला मसाला हवा आहे. स्टफिंग तयार करण्यासाठी आता एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यावर अर्धी वाटी बेसन जे आपण घेतलं होतं ते घालून आपल्याला अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे. बेसन व्यवस्थित खमंग भाजायचं आहे, त्याचा कच्चेपणा अजिबात राहायला नको. बेसन भाजायला वगैरे थोडासा वेळ लागतो, तर हे आपण स्टफिंग जे आहे हे आदल्या दिवशीच जर तयार करून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पटकन कणिक भिजवली की पटापट आपल्याला पराठे करता येतात. बेसन चांगलं खमंग भाजलं गेलं आहे, अगदी हलकं झालेलं आपल्याला दिसतं आहे. आता यामध्ये आपण मटार पनीरचा जो मसाला सगळा वाटून घेतला होता तो घालायचा आहे. तोही या बेसनामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. बेसन ऑलरेडी आपलं चांगलं खमंग भाजलं गेलेलं आहे, त्यामुळे या मसाल्याला आपल्याला खूप वेळ परतण्याची किंवा शिजवण्याची काहीही गरज नाही आहे. पण मात्र सगळं एकजीव होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. यानंतर यात आपण काही सुके मसाले घालतो आहोत. मीठ घातल्या चवीप्रमाणे. पाव चमचा हळद आहे, अर्धा चमचा लाल तिखट आहे. याऐवजी हिरवी मिरची वाटूनही आपण घालू शकतो. 1 चमचा धणेपूड आहे, अर्धा ते पाऊण चमचा मी जिरेपूड घालते आहे. पाव चमचा गरम मसाला घालते आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घालते आहे. आता हे सगळे मसाले घातल्यानंतर पुन्हा आपण हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. चाट मसाला जर अगदीच घरी नसेल तर त्याऐवजी हा मसाला गार झाल्यावर यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळू शकतो. थोडी चटपटीत चव येण्यासाठी आंबट यामध्ये काहीतरी घालणं आवश्यक आहे. मस्त एकजीव सगळं करून झालं की हा मसाला आपण एकीकडे गार करायला ठेवणार आहोत आणि मग कणिक भिजवायला घेणार आहोत. कचोरीच्या सारणासारखी या मसाल्याची चव लागते, त्यामुळे सगळेच खूप आवडीने खातात. 2 वाट्या कणिक घेतली आहे मी, त्यामध्ये थोडीशी जिरपूड घातली आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आता आधी हे कोरडे जिन्नस सगळे हाताने मिक्स करून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे मी तेल घालते आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालत पराठ्याला जशी आपण थोडी घट्टसर कणिक भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे. थोडंसं तेल लावून चांगली मळून घ्यायची कणिक आणि 10 मिनटं बाजूला ठेवायची. कणिक केव्हाही 10 मिनटं तरी मुरली पाहिजे. आता पराठा लाटण्यासाठी मी यातनं एक गोळा काढून घेतलेला आहे. याची पोळी लाटून मी आज चौकोनी पराठे करणार आहे. पराठ्याचा आकार आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतो. त्रिकोणी, गोल कसाही केला तरी याची चव तशीच राहणार आहे. चव तितकीच छान लागते. पण आज काहीतरी थोडासा वेगळा आकार म्हणून मी चौकोनी पराठे करणार आहे. अशा प्रकारे एक मध्यम जाडीची पोळी मी लाटून घेतली आहे. त्यात असा हा मसाला ठेवून घेतला आणि आता याच्या चारी बाजूनी कडा फोल्ड करत मी याला चौकोनी आकार देऊन घेणार आहे. आवश्यकता वाटली समजा तर ह्या कडा दाबताना त्याला थोडंसं पाणी लावलं तरी चालतं, पण असाही हा व्यवस्थित लाटला जातो. वरनं थोडंसं कोरडं पीठ लावून आपण हा चौकोनी पराठा लाटून घेणार आहोत. हाताने दाबत असं सारण थोडं काठापर्यंत पसरून घ्यायचं आहे आणि आता हा चौकोनी पराठा आपल्याला लाटायचा आहे. फार जाड नाही आणि फार पातळ नाही असा हा पराठा आपण लाटणार आहोत. आणि तवा एकीकडे मी ऑलरेडी गरम करायला ठेवलेला आहे. तव्यावरती आता हा पराठा टाकून आपण याला तेल, तूप, लोणी आपल्या आवडीप्रमाणे काहीही लावलं तरी चालतं. चांगला खमंग खरपूस आपल्याला पराठा हा भाजून घ्यायचा आहे. आज मी थोडं थोडं तेल लावते आहे याला. फार जास्त तेल लावायची गरज नाही, अगदी थोडंसं तेल लावलं तरी हा पराठा खूप छान होतो.
अगदी पाव चमचा तेल मी दोन्ही बाजूनी लावलेलं आहे आणि खरपूस असा आपला पराठा तयार आहे. अशाच प्रकारे बाकीचेही पराठे आपण तयार करून घेणार आहोत. वन डिश मील म्हणूनही हा एक खूप उत्तम पर्याय आहे. घरी जर आपण वन डिश मील म्हणून करत असू तर याबरोबर दही, ताक, लोणचं, लोणी किंवा कुठलाही एखादा रायता आपण घेऊ शकतो. आज मी डब्यामध्ये काहीच देत नाही याबरोबर, तसाच हा खूप छान लागतो. तर कसा वाटला हा पराठा तुम्हाला ते मला नक्की सांगा.